तुला शरम कशी वाटत नाही? हे सांग, तू इथे कशासाठी आला होता? मी इथे कसा काय आलो? खरंच मला काहीच माहित नाही. अरे मी इथं या खोलीत कसा आलो, काय झालं मला काहीच माहित नाही. आजपर्यंत त्या बहिणीसोबत मिळून मिसळून राहायचा होता, पण या आज बहिणीच्या खोलीमध्ये जायची तुझी हिंमत कशी झाली? आजपर्यंत बहिणीसोबत मिळून मिसळून राहत होता ते हेच करण्यासाठी का? अरे एकदा चोर सापडल्यानंतर मुळीच्या माझ्या हातून सुटत नाही. अरे तुला तुझा प्राण वाचवायचा असेल तर निघून जा माझ्या घरातून. आणि हे बघा, जर तुम्हाला जर वाटत असेल ना तर सुखाने संसार करा तुम्ही. काही वाटत नाही. अरे आजपर्यंत तुझा पुष्कळ ऐकलोय, पण या नंतर एक शब्द सुद्धा बोलू नको. अरे सती सावित्री सारख्या बहिणीला गोष्टी लावतो. कोणीही सती सावित्री नसून वेश्या. अरे ती वेश्या नाही, तू अजूनही तिला ओळखलं नाही. चालेल डायलेक्टिंग अरे ते विचार तुझ्या प्रियकराला. तुम्ही मोठे ओरडा तर झालं तरी काय? अगं विचार नाही तुझ्या प्रियकराला. प्रियकराला म्हणजे याचा अर्थ नाही समजले मी. तो काय बोलायचं तुम्हाला? मला क्षमा करा. क्षमा करावे. Bye.
काय झालं हे तरी सांगाल का मला? खरंच ग वहिनी, अगं मला सुद्धा काही माहित नाही. काय त्यांची वाटणी होत नाही? काय असं काय घडलं घरात? आणि सांगा ना, असं बापूजीवर का रागवतो तुम्ही? वेश्या चाली